तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या आणि सगळ्या विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका आता आपल्या झालेल्या आहेत. हां, तर एक म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 हे आपल्या झालेल्या आहेत. आता या व्हिडिओपासून आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 2 बघतोय. ओके. प्रत्येक विषयाच्या. तर सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 प्रत्येक विषयाच्या पाहिजे असतील, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यामुळे सगळ्या विषयाच्या पहिल्या प्रश्नपत्रिका बघा. या दुसऱ्या प्रश्नपत्रिका आता आपण सुरू करूया. तसंच 7वी साठी आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलाय, की ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स असतील किंवा प्रश्नपत्रिका असतील, तर त्या एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी एक WhatsApp ग्रुप तिथे तयार केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही त्या ग्रुपमध्ये स्वतःला ॲड करू शकता आणि हे बघू शकता. सर्व व्हिडिओज असतील किंवा प्रश्नपत्रिका असतील, नोट्स असतील, 7वीचं जे काही महत्त्वाचं मटेरियल आहे, तर ते तुम्हाला मिळून जाईल. आता याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 मराठी विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे. मराठी विषय घटक चाचणी क्रमांक 2 ची एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि नेहमीप्रमाणे सांगतो जसं ही सराव प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे हे प्रश्न करा आणि यासारखे इतर प्रश्न सुद्धा करा. जेणेकरून तुमचा सराव चांगला होईल आणि परीक्षेत तुम्हाला त्याचा उपयोग होईल. जसेच्या तसे प्रश्न कुठल्याही प्रश्नपत्रिकेतले येणार नाहीत. दिलेल्या सर्व प्रश्नपत्रिका या तुमच्या सरावासाठी आहेत हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 1 खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा उतारा तुम्ही वाचायचा आहे. आपल्या नृत्य, गायन, शिल्पचित्र अशा विविध ललित कलांचा अधिक मनःपूर्वक स्वागत इथपर्यंत. तर हा उतारा पहिल्यांदा वाचायचा आणि मग त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. लेखकांनी कशाने प्रवास केला ते पहिलं. त्याच्यानंतर आकृती खालील आकृती पूर्ण करा. त्याच्यानंतर अ, ही आकृती पूर्ण करायची. म्हणजे बघा इथे पहिला काय लेखकाने कशाने प्रवास केला तो एक. दुसरा प्रश्न वाली बेटावरील कुठल्या विविध कला आहेत? त्या 4 कलांची नावं लिहायची. आता बेटांचं वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेले शब्द. बाली बेटाचं वर्णन त्याने कसे केलेलं आहे? ते शब्द तिथे लिहायचे आहेत. ओके. प्रश्न 2 खालील कविता वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं द्या. तर असे जगावे छाताडावे इथपासून ते आयुष्याला द्यावे उत्तर इथपर्यंत. कविता वाचायची आणि योग्य इथे बघा. पहिला आहे अ गट आणि दुसरा आहे ब गट. या दोन्हीमध्ये अ गटामध्ये कवेत अंबर घेणारा काळजी काढून देताना काळीच काढून देताना आणि शेवटचा निरोप ओठांवर हसू यावे जगाला गहिवर यावा पाय जमिनीवर असावे. तर त्यांच्या योग्य जोड्या इथे पर्याय लिहायचा आहे. अ, ब, क मधला कुठला योग्य होईल. कवितेतील यमक जुळणारे शब्द अत्तर त्याला यमक जुळणारा, ताऱ्यांची यमक जुळणारा, देताना प्रत्येकाला यमक. प्रश्न क्रमांक 3 वाक्याचा प्रकार ओळखा. तुला लाडू आवडतो का? हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर अरे रे रे फार वाईट झालं. तर हा कुठला हा प्रश्नार्थी झालं वाक्य. त्याचं हे उद्गारार्थी झालं. तर अशा प्रकारे त्याचा काय करायचं आहे वाक्याचा प्रकार लिहायचा आहे. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. अंबर म्हणजे आकाश. कसं लिहू शकता. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे तर आयुष्य जीवन. तिथे शब्द घालू शकतात. खालील शब्दांसाठी वापरले जाणारे मराठीतील प्रमाण भाषेतील शब्द लिहा. आता इथे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल तुम्ही त्याला काय म्हणू शकता दवाखाना म्हणू शकता, ऑफिस, कार्यालय. मराठीतले प्रमाण भाषेतले शब्द वापरायचे. पाण्याचं महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. त्या 4 गुणांचा म्हणजे थोडंसं अजून तुम्ही डिटेलमध्ये लिहितात तर बरोबर. पाण्याचा सदुपयोग किंवा पाण्याचं महत्त्व काय आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. तर इथे तुमचा 7वीचा जो 20 गुणांची सराव प्रश्नपत्रिका आहे, तर ती इथे पूर्ण होते. खाली पहिला सराव प्रश्नपत्रिका संच सगळ्या विषयाचा आहे. WhatsApp ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स मिळतील, इतर सर्व गोष्टी मिळतील. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे ती जाऊन तुम्ही तिथे बघू शकता. ओके. थँक यू.